रेखा जामनिक या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर थंबनेल पाहून आणि टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर पाहू शकता हा तावा किती काळा झालेला आहे आणि खूप दिवसांचा माझ्या घरचा खूप जुना तावा आहे। कारण की मला व्हिडिओ काढायचा होता तर मी घासलासुद्धा नाही आहे तो, कारण की आपण घरगुती सामानातच आपण मस्त असं आपलं काळा तावा कसा पांढरा शुभ्र एकदम करणार आहोत ते पाहणार आहोत। तर एकही रुपया खर्च तुम्हाला करायची जरूरत नाही, कुठून काहीच आणण्याची जरूरत नाही आहे। घरच्या साहित्यातच आपण आपला तावा जुना तावा तो नवीन करू शकतो। तर व्हिडिओ पूर्ण पहा, ट्रिक आणि टिप मी दोन्हीही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। तर तावा बघू शकता एकदम पूर्ण असा काळा आहे, थोडासा काही नाही, आणि पूर्ण असं लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला, कारण की कुठे व्हिडिओ स्किप न करता काही नाही, एकदम व्यवस्थित थोडासा व्हिडिओ मोठा झाला काही हरकत नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि थोडंसं जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहू शकता तावा कसा झालेला आहे हा तावा, कारण की आपल्याला कसं असते आपलं की आपल्याला पूर्ण घरातले किचनमधले भांडे तरी स्वच्छ पूर्ण असं लागतात, कारण की आपल्या गृहिणीचं एक छंद म्हटला तरी चालेल, कारण की आपलं ती सवयच आहे, आपल्याला पूर्ण स्वच्छ भांडे क्लीन असतात, आपल्याला पाहिजेतच। तर मग कधी होत नाहीत, तर पण तुम्हाला कितीही गडबड असेल तरी तुम्ही एका मिनटात हा तावा स्वच्छ करू शकता। तर मी इथं गॅस पेटवलेला आहे। तर पाहू शकता, आता तुम्ही म्हणाल की गॅस कशासाठी, तर हो, आपण गॅसवरच ठेवून आपला तावा पांढरशुभ्र बनवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघू शकता गॅस मी सुरू केलेला आहे आणि मस्त असा थोडासा तवा म्हणजे गरम करून घेणार आहे। गरम करून घेतल्यानंतर थोडंसं हातानं म्हणजे सांडासनं पकडायचं, कारण की आपल्याला जास्त गरम नाही पाहिजे, पण हाताला आपल्या सैन नाही होणार, तर थोडंसं मग सांडासनं पकडून घ्यायचं आणि मस्त आपण आता घासणार आहोत। तर पाहू शकता आपला तवा मस्त असा गरम झालेला आहे। तर आपल्याला हातानं म्हणजे थोडासा चटका लागत आहे, तर आता मी सांडासनं पकडून घेणार आहे आणि छान असं मस्त तुम्हाला घासून दाखवणार आहेत। आणि एका थेंबमध्ये म्हटलं ना तरी चालेल, एका थेंबमध्ये तुम्ही हा तवा पांढरशुभ्र करू शकता। असा तवा जर असेल तुमच्या घरी तर नक्की करून पहा तुम्ही पण। तर पहा मस्त गरम असा झालेला आहे तावा, आणि त्याच्यावर मी आता थोडंसं कसं टाकणार आहे लिक्विड, भांडे घासायचं लिक्विड टाकून घेणार आहे। आणि आता दुसरं आपल्याला दोन वस्तूपासूनच आपला तवा चमकणार आहे, एक लिक्विड आणि दुसरं तुम्हाला सांगतेच, तर दुसरं आहे आपलं भांडे घासायची घासणी। तर चला, तर अल्लादी आता थोडंसं आरामशीर काम करायचं आहे, कारण की तवा आपला गरम आहे, त्यामुळे आरामशीर करायचं। आणि चटका लागते बघा, वाफा कशा निघत आहेत तव्यामधून। तर मस्त आरामशीर असं घासायचं सुरुवातीला। तर पाहू शकता सध्याच फक्त मी असा हातच फिरवलेला आहे लिक्विड घेऊन, तर थोडंसं वलं करून पाणी टाकून तरी बघू शकता तुमच्या समोर आहे कसा तवा आपला निघत आहे, कारण की खूप छान आपला तवा निघणार आहे। तर पहा असा काळा किती काही तावा असू द्या, किती काही जुना तावा असू द्या, तुमच्या घरी तो नवीन होणार ही माझी गॅरंटी आहे। माझ्या गॅरंटीवर तुम्ही एकदा नक्की अशी ट्रिक वापरून पहा। तर थोडं पाणी टाकत राहायचं, कारण की तवा आपला गरम आहे, त्यामुळे मग ते सोकून घेते, तर त्यासाठी थोडं पाणी टाकत राहायचं। तर नॅपकिन मी याच्यासाठी घेतलेली आहे की थोडंसं म्हटलं खालून आपण असं पकडलं तर व्यवस्थित होऊन जाते, ते सटकत नाही, त्यासाठी मी नॅपकिनसुद्धा घेतलेली आहे। गरम आहे तोपर्यंतच ठेवणार आहे। तर पहा दिसते तुम्हाला फरक जाणवत असेल, कारण की आधीचा जो तावा आपला होता तो खूप असा काळाकिट्ट झालेला होता, आणि आताचा तावा बघा किती छान निघत आहे। तर असंच थोडं पाणी टाकून घासून, थोडं पाणी टाकून घासून असंच आपल्याला करत तवा घासून घ्यायचा आहे। तर पाहू शकता किती काळं पाणी निघत आहे त्यातलं। तर आता मी नॅपकिन काढून घेतलेली आहे, कारण की नॅपकिनवर पूर्ण ते काळं पाणी असं सांडायचे चान्स आहेत, तर हातातून सटकते। तर
व्यवस्थित पकडा, कारण की गरम आता गरम नाही आहे, एवढाच झाला, थंड नॉर्मली झालेला आहे, आपण हातानं पकडू शकतो. तर अशा पद्धतीने आपला तवा निघालेला आहे. तर पहा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरं धन्यवाद. तर तवा आपला मस्त स्वच्छ असा झालेला आहे. तर पहा मी दुसरं काहीही असं काही केलेलं नाही आहे, तुमच्यासमोर मी व्हिडिओ काढलेला आहे. कारण की पहा म्हणजे पाणी टाकायच्या आधीच बघा आपला तवा किती स्वच्छ आणि क्लीन असा दिसत आहे, पांढरं शुभ्र दिसत आहे मस्त. तर पूर्ण काटाने थोडंसं जास्त काळा झालेला आहे, तर थोडंसं जास्त तिथं जोर लावून असा आपण घासून घ्यायचा. चला आता नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया. तर तुम्हाला दाखवतेच आपला तवा कसा निघालेला आहे. तर पहा काहीच खर्च लागलेला नाही आपल्याला, काहीच आपण विकत आणलेलं नाही, घरच्या 2 गोष्टीपासून असा हा तवा एकदम स्वच्छ आणि क्लीन करून घेतलेला आहे. तर पहा सांगा पटापट कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ आणि तवा कसा वाटला तुम्हाला. तर अशा पद्धतीने तवा आपला झालेला आहे, एकदम पांढरं शुभ्र. बाकीचं जे काळं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण 1-2 अशाच पद्धतीने जर घासला तर पूर्ण निघून आपला तवा याच्यापेक्षा पांढरं शुभ्र होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.